मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांची नुकतीच दहिवड येथे सभा झाली। या सभेकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। खरं तर जरांगे पाटील काय बोलणार याबद्दल उत्सुकता मोठ्या प्रमाणामध्ये होते, पण या सभेच्या बाबतीतल्या काही महत्त्वाच्या ठळक बाबींवर आपण आज चर्चा करणार आहोत। खरं तर या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत। एखादं आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसहभाग वाढतो, त्यावेळेला हे आंदोलन हे जन आंदोलन होत असतं। आणि नेमकं असंच घडलं आहे। मनोज जरांगे पाटील हे मराठा योद्धा म्हणून आता पुढे आलेले आहेत। मराठा आरक्षण मिळावं आणि मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन चालू आहे। एक गोष्ट मात्र लक्षात येते की राजकारण विरहित असणारं हे आंदोलन खऱ्या अर्थानं जनतेच्या सक्षम ताकदीवर उभं राहिलेलं आहे। आणि काही महत्त्वाच्या ठळक बाबी आपण दहिवडीच्या कालसभेमध्ये पाहिलेल्या आहे। दहिवडी येथील सभेची उत्सुकता सगळ्यांनाच होती। दहिवडीमध्ये जरांगे पाटील काय बोलणार, राजकीय वक्तव्य करणार का, याबाबत तर्कवितर्क मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होते। प्रसिद्धी माध्यमाने त्यांना प्रसिद्धी पण अशी दिलेली होती की नेमकं काय बोलणार। पण कालची जी सभा झाली, या सभेमधले महत्त्वाचे ठळक मुद्दे आपण पाहूया। जरांगे पाटील हे सर्वसामान्य नेतृत्व आहे। पक्ष आणि राजकीय पक्षांच्या पासून अलिप्त असणारं हे नेतृत्व सामान्य माणसाला आणि सामान्य लोकांना आपलंसं वाटावं असं नेतृत्व आहे। त्यांची वेशभूषा पाहिल्यानंतर असं वाटतं की अतिशय सामान्य, साधा, निरपेक्ष, निस्पृह आणि निष्पाप असा माणूस आहे। काल त्यांनी सभेत केलेली काही वक्तव्य आपण बघणार आहोत। त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षण मिळालं का पाहिजे। गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज हा नेतृत्व करतो। नेतृत्व करणाऱ्या या समाजाला आरक्षणाची गरज आहे काय, असा प्रवाह एकीकडे चालू असताना त्यांनी मांडलेले मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत। जेव्हा ओबीसीला आरक्षण दिलं तेव्हा त्यांना कोणते निकष लावले, या प्रश्नाचं उत्तर ना सरकारकडे आहे आणि राजकीय नेत्यांकडे आहे। राजकीय नेते उडवाउडवीची उत्तरं जरी देत असली तरी या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता येत नाही। जेव्हा एखाद्या समाजाला ओबीसीमध्ये घातलं जातं त्यावेळेला त्यांना लावलेले निकष, हे निकष मराठा समाजाला देखील लावले पाहिजेत असं म्हटलं जातं। पण निकषच न लावता ओबीसींना आरक्षण देण्यात आलेलं होतं। अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी आज मांडलेला होता कालच्या सभेमध्ये। या सभेमध्ये त्यांनी हा जेव्हा मुद्दा मांडला त्यावेळेला सगळ्यांनाच अचंबित वाटलं आणि या मुद्द्यावर विचार करावा लागेल। खरं तर मराठा समाजाने सगळे निकष या आरक्षणाबाबतीचे पूर्ण केलेले आहेत। असे असताना मग मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण का नको, हा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे। आता दुसरा मुद्दा असा आहे की यामध्ये ओबीसीतलं आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण द्यावं का, तर याबाबत ते म्हणाले की आम्हाला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता केवळ मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षण ओबीसीमधून मिळालं पाहिजे। अशा पद्धतीनं मांडलेला मुद्दा हा पण विचार करण्यासारखा आहे। आता ज्या वेळेला आपण एखादं आरक्षण जाहीर करतो किंवा आरक्षणामध्ये एखाद्या जातीचा समावेश करतो त्यावेळेला काही निकष लावले जातात। या समाजाची सामाजिक स्थिती कशी आहे, आर्थिक स्थिती कशी आहे, यावर हे निकष लावले जातात। पण खऱ्या अर्थानं हे जे निकष आहेत हे पुरेसे आहेत का? ओबीसी समाजातल्या लोकांना या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला संभ्रम निर्माण झालेला आहे। ओबीसीना असं वाटतं की आमच्या आरक्षणामध्ये मराठा समाज जर आला तर आमचं आरक्षण धक्का पोचेल, पण हा मुद्दा तसा नाही आहे।
जरांगे पाटलांचं मत असं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात यावं. तिसरा मुद्दा असा होता की त्यांनी मांडलेली जी मतं होती ती अतिशय सुंदर अशी होती. त्यांनी सांगितलं की मराठा समाजातील तरुण बांधवांनी निराश न होता आत्महत्याकडे न वळता हा शांततेमय मार्गानं लढा लढला पाहिजे. आणि अगदी खरं आहे, जेव्हा एखादा संघर्षाचा लढा चालू होतो त्यावेळेला त्याच्यामध्ये काही लोक अशा प्रकारचे घुसतात आणि त्याच्यामध्ये राजकारण करतात. मात्र जरांगे पाटलांच्या या सभेमध्ये राजकीय पद बाजूला ठेवून अनेक सामान्य कार्यकर्ते एकत्र आलेले होते. आलेल्या कार्यकर्त्यांनी मनापासून जेव्हा काम केलं तेव्हा एवढी मोठी सभा झाली. न भूतो न भविष्यती असा मराठा समाज हा दहिवडीच्या इंगळे मैदानावर गोळा झालेला होता. शिस्तबद्ध पद्धतीने हे आंदोलन, ही सभा यशस्वी तर झालीच, पर सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक जरांगे पाटलांचं वेगळं अस्तित्व निर्माण करून गेलेली आहे. समाजामध्ये ज्यावेळेला सर्वसामान्य, सर्वसमावेशक जनसामान्यांचा नेता एकत्र येतो आणि तो सर्वसामान्य जनतेतल्या तरुणांना दिशा देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला समाज नक्कीच उत्कर्षाच्या दिशेनं जात असतो. समाजामध्ये भडकाऊ भाषण करून समाजामध्ये तेढ निर्माण करणारे अनेक नेते आपण पाहिलेले आहेत. मात्र जरांगे पाटलांचा निष्पापपणा यामध्ये दिसून येतो. आता चौथा मुद्दा असा होता की धनगर आणि इतर समाजाच्या आरक्षणाविषयी ते जे बोलले त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की आमचा कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. धनगर आणि ओबीसी हे सगळे आमचे भाऊ आहेत आणि आम्हाला त्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. या मुद्द्यावरून एक गोष्ट लक्षात येते की जरांगे पाटलांची जी भूमिका आहे सर्वव्यापक आहे आणि या भूमिकेतून त्यांनी मांडलेली मतं निश्चितच सामान्य तरुणांना आवडणारी आणि मनाला आकर्षण करणारी, मनामध्ये घर करणारी अशी आहे. यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे, सरकारनं आरक्षण दिलं नाही तर असा मुद्दा उपस्थित होत असतो. मात्र सरकारला आता या जन आंदोलनाचा नक्की विचार करावा लागेल हे मात्र निश्चित. आरक्षण कसं द्यायचं, कुठून द्यायचं किंवा कशा प्रमाणात द्यायचं हा सर्वस्वी सरकारचा जरी निर्णय असला तरी सरकारनं या गोष्टींकडं निश्चितपणानं गांभीर्यानं पाहण्याची आता गरज आलेली आहे. जरांगे पाटलांना दिलेली महिन्याची मुदत 24 तारखेला संपत आहे. यापूर्वीच आरक्षण मिळावं अशी त्यांची भूमिका आहे. सरकारनं याबाबत काही स्ट्रक्चर तयार केलं असेल तर लवकरात लवकर हा निर्णय घेणं सरकारला क्रमप्राप्त आहे. आरक्षणाच्या विषयावर जातीमध्ये जर तेढ निर्माण होत असेल तर सरकारनं या प्रश्नाचा गुंता अतिशय विचारपूर्वक सोडवणं ही काळाची गरज आहे. कालच्या सभेमधून एकच गोष्ट लक्षात येते, दहिवडी येथील झालेली जी सभा आहे ही सभा जरांगे पाटलांच्या खऱ्या अर्थानं तपस्येचं फळ आहे. सर्वसामान्य मराठा समाजातील तरुण एक दिलानं कोणताही पदाचा अभिनिवेश न ठेवता, कोणत्याही पदाचा मोठेपणा न ठेवता काम करत होते. हे या सभेचं मोठं वैशिष्ट्य आहे आणि असं म्हणावं लागेल भविष्य काळामध्ये समाजाला दिशा देणारा एक मराठा समाजाचा समूह जो सतत मराठा समाज इतर समाजाला मोठ्या भावाप्रमाणे आहे. सर्वसामान्य कुटुंबातील ओबीसी आणि इतर जातीच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा हा मराठा समाज निश्चितपणे आर्थिक अडचणीत आलेला आहे. हे पाहता समाजातील मुलं शिकण्यासाठी, सामाजिक उन्नती होण्यासाठी, समाजातील मुलांना नोकऱ्या मिळण्यासाठी आरक्षण हे गरजेचं आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकांनी हे गोष्ट लक्षात ठेवावी, आपल्याला जर आरक्षण मिळत असेल तर त्यांनाही मिळालं पाहिजे. ही गोष्ट सर्वांनी विचार करून समजून घेतली पाहिजे.
विरोधाला विरोध न करता सर्व समाज एकत्रित भावनेनं भारतीय राज्य, भारत देश समृद्ध होण्यासाठी, बलशाली होण्यासाठी सर्वांना एकत्रित येण्याची गरज आहे आणि सर्वांना समान हक्क मिळाला पाहिजे, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे. यामध्ये कोणत्या समाजाला न दुखवता सरकारनं हा निर्णय घेणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. भविष्य काळात याबाबतचा निर्णय हा येता काळच ठरवणार आहे आणि आपण एवढीच अपेक्षा करूया, जरांगे पाटलांच्या या तपस्येला नक्की फळ येऊ शकतं.